नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी सेटचं ॲनालिसिस. म्हटलं होतं 50,000ची लेवल आहे आणि 50, 500, 400, 500 पॉईंटची एक लेवल आहे. या रेंजमध्ये मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला एक साईडवेज मार्केट बघायला मिळू शकतं. लेवल तुटली तर डेफिनेटली 50,000ची लेवल तोडणं गरजेचं आहे. याच्या खाली चांगली सेलिंगची मुवमेंट होती आणि अर्थात हे सुद्धा म्हटलं होतं, जर रेंज बाउंड राहिलं ह्या रेंजमध्ये 500 पॉईंट एक खूप मोठी रेंज आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही जवळपास 50-100 पॉईंटचा तुम्ही एक जवळपास काय टार्गेटचा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकतात. 5 मिनिटचा टाईम फ्रेम किंवा त्याच्यासुद्धा खाली टाईम फ्रेममध्ये थोडक्यात काय स्कॅल्पिंग ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू शकला असतात तर मस्त प्रॉफिट काढला असतात हे लक्षात. ओके. त्याचबरोबर आता विचार करू शकतो 50,500 रेंज आहे आपली. ठीक आहे. मेन ब्रेकआउट पॉईंट हा आहे म्हणजे जवळपास काय बाईंग रेंजचा विचार करतो मी. ठीक आहे. म्हणजे 50,500च्या वरती निफ्टी बँक जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉल ऑप्शन बाय करू शकता. तर त्याच्यावरती तुम्ही मार्केट टिकतं असतं चांगलं तुम्ही फ्युचर बाय करू शकता. मूवमेंट कोणती आहे लक्षात घ्या. चांगली आरामात 50-800चं म्हणजे जवळपास काय इथे जर मार्केट ओपन होत असेल डेफिनेटली आणि इथून जात असेल 50,500 लेवल जशी क्रॉस करत किंवा लाल लाईन थोडीफार तुटण्याची वाट बघा म्हणजे 50,550ची लेवल. ठीक आहे. थोडंफार आपण म्हणू शकतो सेफ झोन. ठीक आहे. याच्यावर टिकताच बरोबर 200 पॉईंट तरी तुम्हाला आरामात बघायला मिळतात. 50-800च्या आसपास तुम्ही प्रॉफिट बुक करा. ठीक आहे. परंतु इथून थेट खाली यायचं म्हटलं तर आपण सेल करू शकतो का? खरं सांगायचं असेल तर लक्षात घ्या एक छोटीशी ट्रेंड लाईन अशी काढून ठेवा. ठीक आहे. आता ट्रेंड लाईन ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर सरळ खाली येत असेल तर मेन लेवल आपली आहे 50,200 हे लक्षात घ्या. या रेंजमध्ये ओपन होऊन जर खाली असेल तर 50,200च्या खाली एक आपण काय करू शकतो सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो या लेवलच्या खाली हे लक्षात घ्या. परंतु जर थोडंफार गॅपडाऊनच ओपन झालं थेट खाली निघाल तर डेफिनेटली सेलिंग रेंज असणार आहे 50-100 किंवा त्याच्या खाली 50,000ची रेंज. याच्या खाली होल्ड करता सेल करा किंवा अजून सेफ झोनमध्ये एंटर व्हायचं असेल तर 49,900ची लेवलच्या खाली तुम्ही आरामात सेल करू शकता. इन केस गॅपअप ओपन झालं सर्वात महत्त्वाचा विषय गॅपअप किती पॉईंट ओपन होतं ते बघणं गरजेचं आहे. जर 50 झाला पॉईंट ठीक आहे तर काही फरक पडत नाही ह्याच्यावरती टिकताच बाय करा. परंतु 100 पॉईंट गॅपअप झालं तर विचार करा 50,700च्या वरती जेणेकरून या लेवलच्या वरती होल्ड करते का. सुरुवातीला एकतर मार्केट खाली गेल इथे कुठेतरी होल्ड करेल मग बाउन्स बॅक होऊ शकतं किंवा तसं नाही झालं तर सरळ खाली येऊन एक सरळ लाईनी तुम्हाला सेलिंगच बघायला मिळू शकते हे लक्षात घ्या. समजलं का सांगा निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस. ठीक आहे. आपण थेट जाऊया निफ्टीकडे. निफ्टीचा विचार करताच निफ्टी काय म्हणते बघा. सुरुवातीला निफ्टी काय झालं ओपन झालं त्याच्यानंतर सरळ सेलिंग आली होती आणि मार्केट 23,350च्या आसपास सपोर्ट घेऊन मग आपल्याला बाउन्स थोडाफार बघायला मिळाला. ठीक आहे. म्हटलं होतं लेवल तुटला सेल करा. लेवल तुटलेली होती 23,500ची. सकाळच्या सत्रात सेल करा असं पहिल्या 15 मिनिटाचा हा मोठा एक तुम्हाला टार्गेट बघायला मिळाला होता हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याचबरोबर आता उद्याचा विचार केला तर उद्या आपण काय करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग. लक्षात घ्या सध्या मार्केट जे आहे जर ओव्हरऑल बघायचं झालं तर तुम्हाला दाखवतो कसं झालं आहे ते बघा. निफ्टीचा विचार केला तर निफ्टी इथे फोर्सफुली इथं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे पण जेवढं दाबते तेवढंच मार्केट एका रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळते हे लक्षात असू दे. ठीक आहे. त्याचबरोबर आर एस आय जर म्हटलं तर आर एस आय कसं चाललं आहे बघा. आर एस आय जो आहे जर तुम्ही बघायचं म्हटलं तर बघा आर एस आय कसा चालला आहे. जवळपास आर एस आय जो आहे मार्केट सेलिंगमध्ये आणि आर एस आय जवळपास कशामध्ये एक चांगल्या अपवर्ड मोमेंटममध्ये. याचा प्रश्न जवळपास काय आपल्याला बघायला मिळते थोडाफार आर एस आय जो आहे एक किंचित का असं आपल्याला एक काय व्यवस्थित डायव्हर्जनच्या सायन्स दाखवतं हे लक्षात घ्या. सो आता ते प्राईस ॲक्शनमध्ये उतरणं गरजेचं आहे. आता ते कधी उतरेल जेव्हा आपल्याला मार्केट एक चांगल्या वरच्या लेवलला जाताना बघायला मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे 53,500च्या वरती मार्केट होल्ड केलं पाहिजे. जर रेंज बाउंड ओपन झालं आणि 23,500च्या वरती निफ्टी होल्ड केलं पाहिजे हे लक्षात घ्या. जवळपास काय मार्केट ओपन ह्या रेंजमध्ये व्हायला पाहिजे आणि इथे ओपन होऊन जर 23,500ची लेवल जे आज सेलिंग आलं होतं ती जर परत क्लेम केली तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो एक चांगली मुवमेंटम वर्षाशी इव्हन 23,600चं टार्गेट तरी आपण एक सेट करू शकतो. परंतु जर तुम्ही थोडाफार आपण म्हणू शकतो काय डिफेन्स मोडमध्ये जात असेल तर 23,550च्या वरती होल्ड करताच बाय करू शकता. हे दोन्ही पहिलं टार्गेट घ्या आणि ह्याच्यावरती होल्ड करता असं दुसरं टार्गेट. सर्वात महत्त्वाचं टार्गेट आहे आपलं 23,750 ते 23,800 हे लक्षात घ्या. परंतु इन केस मार्केट सेलिंगमध्ये परत खाली असं डेफिनेटली 23,350च्या खाली आपण सेल करू शकतो. सेलिंग लेवल आपली हाच लो आहे हे लक्षात घ्या. परंतु ओपनच साईडवेज झालं इथून थेट खाली येत असेल तर हा छोटा लो तुटल्यावरती सुद्धा एक 51 पॉईंटची खालच्या दिशेने मोमेंटम घेण्याचा प्रयत्न करू शकता हे लक्षात. पण लक्षात घ्या 23,400ची लेवल इथेच आहे. इथे आज मार्केटने सपोर्ट दोनदा घेतला होता मग बाउन्स बॅक झालं होतं. परंतु याच्यावर एक गोष्ट समजते की इथे जर आलं तर इथे कुठेतरी तुम्हाला काय फेक ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकतो. तो त्यासुद्धा गोष्टीतून तुम्ही थोडाफार सावध व्हा. समजलं आहे काय अनालिसिस. समजलं असेल तर खूप कमी सबस्क्रायबर आहेत मित्रांनो. 1000 सबस्क्रायबर करून द्या लवकरात लवकर. सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. इथे तुमची मी रजा घेतो. ठीक आहे. धन्यवाद.